तुम्ही जर CETची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आहे, ज्यामध्ये CET परीक्षा ही आता वर्षातून 2 वेळा होणार आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचा महत्त्वपूर्ण निर्णय असा आहे बघा, की CET परीक्षा आता वर्षातून 2 वेळा होणार आहे. तर आता वर्षातून 2 वेळा म्हणजेच ती कधी होईल व तसेच दोन्ही परीक्षा दिल्यानंतर तुमचे कोणते गुण ग्राह्य धरले जाणार, ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्हाला या लेटेस्ट अपडेटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, जी ट्विटरवरती पोस्ट आलेली आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर आता जर तुम्ही CETची तयारी करत असाल तर तुम्हाला आता वर्षातून 2 वेळा CET परीक्षा देता येणार आहे. तर बघा, CET परीक्षा वर्षातून 2 वेळा होणार आहे. यामध्ये PCM, PCB आणि MBA या अभ्यासक्रमांसाठी हे लागू राहणार आहे. सध्या 3 दिलेले आहेत. तर या अभ्यासक्रमासाठी तुम्ही CET परीक्षा 2 वेळा देऊ शकता. तसेच परीक्षेचं वेळापत्रक बघा, म्हणजेच पहिली परीक्षा कधी होणार आहे तर एप्रिल आणि दुसरी परीक्षा मे रोजी होणार आहे. तर विद्यार्थ्यांना पहिली परीक्षा देणे बंधनकारक असून दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल. तर आता पहिलीच तुम्हाला एक्झाम मॅन्डेटरी आहे, दुसरी नाही दिली तरी देखील चालेल आणि दोन्हीही दिली तर कोणते गुण घेतील बघा. जर विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा दिल्या असतील तर ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील ती परीक्षा प्रवेशासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. तर दोन्हीपैकी ज्यामध्ये तुम्हाला जास्त मार्क मिळतील ते मार्क दाखवून तुम्ही ॲडमिशन हे घेऊ शकता, PCB मध्ये देखील आणि PCM मध्ये देखील किंवा MBA मध्ये देखील. तर तुमच्या मार्कनुसार तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता ज्यामध्ये तुम्हाला जास्त स्कोर आहे. तर हा एक नवीन अपडेट आहे, ज्यामध्ये तुम्हाला दोनदा चान्स मिळणार आहे, की तुम्ही दोनदा CET देऊन तुम्ही जास्त स्कोर हा घेऊ शकता. या प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या WhatsApp किंवा टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन हे करू शकता व तसेच लेटेस्ट अपडेटसाठी तुम्ही आपल्या Instagramला देखील फॉलो करू शकता.